नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे आणि तो म्हणजे आपल्या लाडक्या लाल परीबद्दलची. एसटी बसची एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. रोजच्या प्रवासाचा मोठा आधार असलेल्या या लाल परी संदर्भात एक मोठा निर्णय आलाय, जो आपल्या प्रत्येक प्रवाशासाठी आणि शेतकरी कुटुंबासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आपल्या शेती ज्ञानसागरचा एकच मुख्य उद्देश आहे बरं का, तो म्हणजे आपल्या शेतकरी कुटुंबांच्या रोजच्या जगण्यावर आणि खिशावर थेट परिणाम करणारी प्रत्येक बातमी अगदी सोप्या, सरळ आणि आपल्या घरगुती भाषेत आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवणं. इथे कोणतीही अवघड आणि गुंतागुंतीची भाषा नाही, फक्त खरी, खात्रीशीर आणि आपल्याला सहज समजेल अशीच माहिती आपण देत असतो, जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही. आता बघा, आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात लाल परी म्हणजे काही फक्त लोखंडाची गाडी नाहीये, तर ती आपल्या गावाची जीवनवाहिनी आहे. म्हणजे जगण्याचा मोठा आधार आहे. कारण आजही पोरांना तालुक्याच्या शाळेत पाठवायचा असो, घरातल्या आजारी माणसाला मोठ्या दवाखान्यात न्यायचं असो, किंवा आपला शेतमाल बाजारात घेऊन जायचा असो, आपला सामान्य माणूस आणि शेतकरी पूर्णपणे या एसटीवरच अवलंबून असतो. एसटी शिवाय आपण आपल्या गावाची कल्पनाच करू शकत नाही, बरोबर ना? ती आपल्या कुटुंबाचा एक भागच बनली आहे. तर आता मुख्य विषयाकडे वळूया. वाढते डिझेलचे दर आणि एसटी समोरील आव्हान. सध्या एसटी महामंडळासमोर एक मोठी अडचण उभी राहिलीये. इंधनाचे दर कसे वाढतायत हे आपण रोजच पाहतोय, आणि याचा मोठा फटका आता एसटीला बसतोय. आता नीट लक्ष देऊन ऐका. नुकतीच डिझेलच्या दरामध्ये 1 लिटरमागे 3 रुपये आणि 10 पैशांची वाढ झालीये. आता वरवर पाहता आपल्याला वाटेल की 3 रुपये म्हणजे काय मोठी रक्कम आहे. एका दुचाकीसाठी किंवा एका माणसासाठी ही रक्कम खूप छोटी वाटेल. पण बांधवांनो, जेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतो, तेव्हा एसटीच्या हजारो बसेस रोज रात्रंदिवस धावत असतात. त्यांना रोज लाखो लिटर डिझेल लागतं. त्यामुळे या 1 लिटरमागे वाढलेल्या छोट्याशा रकमेचा सुद्धा महामंडळावर खूप मोठा परिणाम होतो. या 3 रुपये 10 पैशांच्या वाढीमुळे एसटी महामंडळाच्या एकूण खर्चात तब्बल 124 कोटी रुपयांची भली मोठी वाढ झाली आहे. आता विचार करा, 124 कोटी रुपये हा काही लहान आकडा नाहीये. या एवढ्या मोठ्या अतिरिक्त खर्चामुळे प्रशासनावर मोठी आर्थिक जबाबदारी पडली आहे. एवढे पैसे कुठून आणायचे? हा खर्च कसा सांभाळायचा? हाच मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या सगळ्या परिस्थितीलाच आपण आर्थिक भार असं म्हणतो. आता हा आर्थिक भार नावाचा अवघड शब्द म्हणजे नक्की काय, हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या शेतीचंच एक उदाहरण घेऊया. समजा बाजारात अचानक खतांच्या गोणीचा भाव वाढला, खत एकदम महाग झालं. पण इकडे आपला जो शेतमाल आहे, जो कांदा किंवा कापूस आपण पिकवलाय, त्याचा बाजारभाव मात्र आहे तसाच राहिला. तर अशा वेळी काय होतं? आपला खर्च वाढतो, पण उत्पन्न मात्र वाढत नाही. त्यामुळे आपल्यावर जो पैशांचा ताण पडतो, जो बोजा पडतो, त्याला आपण आर्थिक भार म्हणतो. अगदी असाच मोठा आर्थिक भार या महागड्या डिझेलमुळे सध्या एसटी महामंडळावर पडला आहे. कारण एसटी चालवण्याचा खर्च अचानक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता 124 कोटी रुपयांचा हा मोठा बोझा पडलाय हे ऐकल्यावर साहजिकच आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य प्रवाशाच्या मनात एकच मोठा प्रश्न येतो की आता या वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी एसटीचं तिकीट महागणार का? आपला रोजचा प्रवास आता आणखी खर्चिक होणार का? आपल्या खिशाला जास्त कात्री लागणार का? ही भीती वाटणं अगदी नैसर्गिक आहे, कारण आपला रोजचा संबंध लालपरीशी असतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहणार आहोत. तिकीट दर आणि प्रशासनाचा निर्णय. तिकीट दरवाढीची ही चिंता असतानाच सर्वांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली. आता बघा, सर्वांना वाटलं होतं की डिझेल महाग झालंय म्हणजे एसटीच्या तिकिटाचे दर नक्कीच वाढतील. पण प्रत्यक्षात प्रशासनाने एक अतिशय दिलासादायक निर्णय घेतलाय. प्रशासनाने असं ठरवलंय की डिझेल दरवाढीचा हा 124 कोटी रुपयांचा मोठा खर्च ते स्वतः सहन करतील. पण सध्या तरी एसटी बसच्या तिकिटांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. होय, आपण अगदी बरोबर ऐकलत. एसटीचे तिकीट दर आहेत तसेच राहणार आहेत, त्यामध्ये 1 रुपयाची वाढ होणार नाही. हा सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि प्रवाशांसाठी खरंच खूप मोठा दिलासा आहे. पण बातमी इथेच संपत नाहीये बरं का. पुढचा भाग आहे 1 जून 2026 पासून सुरू होणाऱ्या नवीन सुविधांचा. फक्त तिकिटाचे पैसे वाचले एवढाच नाहीये, तर एसटी महामंडळ आता काही नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या सुविधा प्रत्यक्ष सुरू करणार आहे. 1 जून 2026 पासून आपल्या प्रवाशांसाठी मुख्यत्वे 2 मोठ्या सुविधा नव्याने येत आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक एसटी स्टँडवर आता मोफत स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेटची सुविधा दिली जाणार आहे. आणि दुसरी मोठी सुविधा म्हणजे स्टँडवर फक्त 40 रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता मिळण्याची सोय केली जाणार आहे.
या दोन्ही गोष्टींमुळे आपला प्रवास खूप सोपा आणि सुखकर होणार आहे. आता पूर्वीचा आणि ह्या नवीन 2026च्या अनुभवाचा थोडा विचार करूया. आधी काय व्हायचं? आपल्याला स्टँडवरच्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी खिशातून पैसे द्यावे लागायचे आणि पैसे देऊनही तिथे खूप अस्वच्छता आणि दुर्गंधी असायची. पण आता नवीन नियमानुसार हेच स्वच्छतागृह अगदी स्वच्छ आणि पूर्णपणे मोफत असणार आहे. कोणालाही एकही रुपया द्यावा लागणार नाही. आणि जेवणाचं म्हणाल तर पूर्वी स्टँडवर खूप महाग आणि बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे खाण्याचे पदार्थ मिळायचे, जे सर्वसामान्यांना परवडत नसत. पण आता स्टँडवर फक्त 40 रुपयांमध्ये अतिशय चांगला आणि स्वच्छ चहा नाश्ता मिळणार आहे. म्हणजे आता प्रवासात कोणाचीही भुकेची आबाळ होणार नाही. आता आपण पाहूया या सगळ्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांची थेट बचत कशी होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या सगळ्याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल हे थोडं समजून घेऊया. तिकिटाचे दर वाढले नाहीत, तेथे आपले पैसे वाचले. स्टँडवर स्वच्छतागृहासाठी जाणारे पैसे वाचले. आणि कमी पैशात चांगला नाश्ता मिळाल्यामुळे बाहेरच्या महागड्या हॉटेलचा खर्चही वाचला. तिथेही आपली बचत झाली. याचाच अर्थ असा की जेव्हा आपला एखादा शेतकरी बांधव कामासाठी किंवा दवाखान्यासाठी शहरात जातो, तेव्हा त्याच्या खिशातले हे वाचलेले पैसे थेट त्याच्याच कुटुंबाच्या उपयोगी पडणार आहेत. ही एक प्रकारची थेट रोख बचतच आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांच्या हितालाच सर्वात जास्त प्राधान्य दिलंय. ग्रामीण भागातल्या सामान्य प्रवाशाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून महामंडळाने स्वतः हा मोठा आर्थिक भार उचलला आहे. तर शेतकरी बांधवांनो, प्रशासनाने हे अतिशय चांगले निर्णय तर घेतलेच आहेत, पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपल्या मते एसटीच्या आणखी कोणत्या सुविधा सुधारल्या पाहिजेत? आपल्याला प्रवासात अजून कोणत्या अडचणी येतात? आपलं जे काही प्रामाणिक मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हो, जर आपल्याला हे विशेष विश्लेषण आवडलं असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर लगेच लाईक करा. ही आनंदाची आणि फायद्याची बातमी आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांना आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. आणि अशाच खऱ्या, खात्रीशीर आणि आपल्या फायद्याच्या बातम्या अगदी सोप्या भाषेत पाहण्यासाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत